असो पांडुरंगा करो प्रधान नमन दुसरे करण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पद करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे की राजा रावणाचा महल हनुमंतांनी सोडलेला आहे सीता माऊलीची भेट घेण्यासाठी। ज्या राक्षसींना राजा रावणाने सांगितलं होतं सीता माऊलीचं संरक्षण करा शर्मा आणि त्रिजटा। शर्मा पण बहीणच आहे पण असणारी त्रिजटा पण बहीणच आहे राजा रावणाचे दोघी असणारे बहीणच आहे। त्या दोघी सीता माऊलीच्या संरक्षणासाठी चाललेला हनुमंतरायाने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्या दोघींचा पाठलाग करत सीता माऊलीच्या दर्शनासाठी हनुमंतराय चाललेले आहेत। तिथपर्यंत मागची कथा आलेली होती मंदोदरी का मनात वाटली म्हणून ती कथा मागची अध्यात संपली। वाचा आता बरं पहिलं अशोकवन त्या दोघीच्या पाठीमागे गेला। अशोकवन पाहिल्याबरोबर अशोकवनाला साष्टांग दंडवत घातला। आमच्या सीता माऊलीचं संरक्षण केलं बाबा तो अशोकवना संरक्षण केलं म्हणून लटांगण घातलं गेलं। बरोबर रामचंद्राचं चिंतन करायला सुरुवात केली। एवढा आनंद झाला त्या आनंदाच्या भरात मला सीता माऊलीचं दर्शन होणार सीता माऊली पाहायला मिळणार आनंदाने पुढे काय करू लागले चित्ररत्न रूपे असणाऱ्या सीता माऊलीचं दर्शन होणार। क्षणिक ध्यान केलं कशा असतील सीता माऊली अशा असतील का हो पाहिलं तर आपल्याला काय वाटेल असं ध्यान केलं। प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं आणि अशोकवनात असणाऱ्या सीता माऊलीला भेटण्यासाठी स्फुरण आलं आणि त्या स्फुरणाने काय करू लागले ऐका श्रीरामाचा बाण तैसे करुणी उड्डाण अशोकवना माझी जाण आला पण हनुमंत जसा प्रभू रामचंद्राचा बाण धनुष्यातून निघावा तसा हनुमंताने सर्व दिशी उड्डाण मारला अशोकवनात पोहोचले। वृक्षाचा पळा आणि सरळ वन देखोणी विशाळ करी हर्षाचा गोंधळ गोटी लाळ मिटक्या दे सरळ लांबचं नाम उंच काही वृक्ष होते काही दाट घनदाट असणारे वृक्ष होते फळांनी फुलांनी भरलेली असणारी भले मोठे अशोकवनात झाड होते। हनुमंतराने बघितलं आनंदाचा गोंधळ झाडा लागले की कवा नाही बघितलेलं कधी नाही बघितलं आणि अप्रूप बघितलं की माणसाला आनंद होतं। हनुमंतरायाला आनंद झाला आणि थोडी वाण येते काय की हवाजवर नंदाव द्या आताच नग आलंय पण चांगलं आलंय असू द्या मग म्हणले असणार हनुमंतराय मला मिटक्या मारू लागले दाट देखोनी या झाडा उल्हास आला माकडा वृक्षी उडे तडतडा नाचवी पुढा निज पुच्छा दाट वृक्ष बघितली जंगल बघितलं तिथलं आणि अतिशय आनंद झाला। आनंदाच्या बरोबर ह्या झाडावर बसू का त्या झाडावर बसू आपला संग लय बघित कापडाच्या दुकानात गेले कपडे होते दही खाऊ का मै खाऊ ही घेऊ का ती घेऊ ही घेऊ नाही ना पडत ती काढावं ती फजिती दिसती त्या दुकानदाराची पण पटत काय लवकर नाही। तसं हनुमंतराला अतिशय आनंद झाला ह्या झाडावर बसू का त्या झाडावर बसू सारखे ह्या झाडावर त्या झाडावर असणाऱ्या उड्या मारू लागले। श्रीरामाची कांता पिटली आधी व्याधी चिंता विस्कोनी आणि देवा देवता वाकुल्या दावी ह्या झाडावर त्या झाडावर असणाऱ्या उड्या मारू लागलेल्या आहेत आनंदाने नाचू लागलेल्या आहेत। नाचता नाचता देवाचा गळाला जसं देवाला भान राहिलं ना नाचता नाचता तसं हनुमंतराला बी भान राहिलं नाही। त्या भानामध्ये काय झालं हनुमंतराया जे असणारे आज आपल्याला सीता माऊली भेटल्या अशी अवस्था झाली। त्याच्यामुळं आधी शारीरिक त्रास संपला व्याधी मानसिक त्रास संपला आणि चिंता संपली। कधी भेटत्याल ही जी काय काळजी होती ती काळजी आधी व्याधी चिंता तिने हनुमंतरायाच्या संपल्या गेल्या आणि वाकुल्या असणाऱ्या झाडाला आपल्या दाखवू लागलं वर आकाशाकडे केलं आणि देवाला वाकुल्या दाखवू लागलं आहा कुठं बी नसतं मिळत खायला हितच मिळतंय तिकडे हा नारळाचं घड दिसू लागलं लग्न ग बाबा लट न काय तर द्राक्षाचं घड दिसलं आंबट आहेत का गोड आहेत का की खुळखुळ खाली पाडलं परत तिथून पुढे गेलं म्हटलं खरजुरीचं वन दिसतंय खरजुरीचं वन दिसतंय मग म्हणलं असणार ते मिटवायसाठी झेप म्हणल्या खरजुरीच्या झाडावर हनुमंतरायाने मारली हनुमान द्राक्षांचे घड लोंबत हलवी पिकलेला आंबा बघितलं की तिकडं झेपू का खजूर खातच बसू राहू दे आज भाग्य थोड्यावर काय आणणाराच टायमाला प्रसाद मिळाला
असं कसं का असं ना बरं का. मग म्हणजे असणार काय खाऊ म्हणजे असणार पिकलेलं आंबे बी दिसतात म्हणले. हनुमान तिकडे असणार डोळा मिचकवा लागल्या. थांबा धीरदारा खजूर खाऊ द्या पुन्हा आंब्याकडे बघू म्हणले. मग त्या आंब्याला म्हणले थोडं थांबा. त्याच्यानंतर पुढे हनुमंतराय सरलेले आहेत. तिथं म्हणजे असणार द्राक्षाच्या घडच्या घड लोंबत होतं. त्याच्याकडे बघितलं शिपटी हलवायला लागली. जरा दम धरा. हा मातुलिंगी आणि नारंगी देखोनी हनुमाना नाचे रंगी माझे दात सभाग्य भागी फलन लागी करंडवया. त्याच्यानंतर म्हाळुंगाची झाडं बघितली, नारंगी बघितली, मोसंबी बघितली. हनुमंतराय म्हणले काय भाग्यवंत माझं दात आहेत, काय नशीबवान दात आहेत. त्या दाताला आज सगळ्याला आहे का हनुमंतरायलाच आहे सगळ्याला आहे ना. आज आमचं दात भाग्यवंत आहेत म्हणले. त्या भाग्यवंत दाताला आज पेंड खजूर खायला मिळणार. आणि माझे बी दात अतिशय करंडायसाठी किंवा त्याचं खाण्यासाठी सुचलेलं आहे असं हनुमंतराय मनात त्या मनात विचार करू लागले. फणसे परिपक्व गणदाटे हनुमंत नके खुडिले काटे पिकली केळे चोपणी बोटे निंबे आंबटे मी निघे. फणस होते अतिशय सुंदर. त्याचा असणारे नखानी काटे काढू लागले. तिथून पुढे दिसलं म्हणजे हनुमंतराला पिकलेली केळी होती. दाबतात नको पुढे चला. मग म्हणजे असणारी लिंबू होती. नका लय आंबट दात काढतात त्याला म्हणले आधीच तर थंडी आहे खोकला लागल नको आंबट चला पुढे. जांभुळे देखोनी कळकळीत हनुमान विचकी दाताते आवळे ना सेवीचा हाते कार्तिक व्रते स्वीकारी. मग तिथून पुढे म्हणजे जांभळं काळे कुळकुळी जांभळं दिसली. काय राजा रावणाची बगीची असेल. सगळ्या प्रकारची झाड आहे ती. अजून किती आहे ती काय आहे ती फळाची ती फुलांची ती आणि अशी उगवी आहे ती. पुन्हा दिसणार नाही ती आपल्याला उगाच शिवची आपल्याकडे आहे ती बघा शिवची दिसती. मग अशा प्रकारची झाडं काळे कोळी कुळकुळीत असणाऱ्या जांभळाची झाडं होती म्हणजे असणाऱ्या. तिथं हनुमंताने बघितलं दाताने बघितलं आवळं आंबट तुरट नको आवळली म्हणजे. त्याच्या पुढे म्हणजे असणारा आता हे कार्तिक व्रत कुठला फळ बरं का लक्षात ठेवा. हे कार्तिक व्रत लिहून घ्या कोणाला तरी विचार बरं का. हे कार्तिक व्रताचं कुठलं आता कार्तिक स्वामीचं फळ कुठलं असेल त्यांच्या व्रताचं ती काय माहिती नाही आणि त्याचं कधी माझ्या लक्षात बी आलं नाही. मग म्हणजे असणारा अशा प्रकारची फळं बघितली. दात असणाऱ्या विस्कू लागल्या त्या फळाकडे बघून. देखोनी उंबरे टिंबरे बिबे विदामने चारे बोरे पिकली करवंदे नागरे मिटके वानरे देई जेती. उमर होती टेंबरे होती म्हणजे बिबो सुद्धा होते म्हणजे असणार. आणि अशा महागा मध्ये असणारे बोर सुद्धा होती. करवंद पिकलेली होती. मिटक्या मारो मारो हनुमंतराया त्याच्याकडे नुसतं बघतात बरं का. अजून खायला काय वाचा नाही. तोरणे आवळे मऊ के घोटी वाकळे काकड्या भरल्या पाटी मोहळे मधु देखोनी दाटी लाळ गोटी वानर. एवढी असणारी जबरदस्त सगळ्या फळाने युक्त झाडं होती. वाळक सुद्धा होती शेंदाड सुद्धा होती म्हणजे त्याच्यात काकड्या सुद्धा होत्या. काय कमी होतं का बघा राजारामला. कवा सुद्धा बाजारात काय आणा जावायला आंब्यासारखं बोर म्हणतात का त्याला. बर आंबाच म्हणतात गुगलवर टाकले. बरोबर म्हणजे असणार आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रकारची झाडं वाळक्यात काकड्यात मध्ये असणारे शेंदाड्यात मध्ये तसंच मोहळाचं असणार मध सुद्धा तिथं होता. ते हनुमंतराने बघितलं. मिटक्या मारू लागला. मिटक्या मारता मारता पण खायचं. भरले खरबुजांचे भारे देखोनी पिकली भोकरे उल्हास की जे पैवानरे पुच्छ पुढारे नाचवित. खरबुजाची तर असणार रांगच्या रांग शेतच्या शेजच होती म्हणजे असणार. कलिंगडची शेतच्या शेजच होती म्हणजे असणार. बोकर सुद्धा होते तिथं म्हणजे असणार. हनुमंतराय नुसतं बघत लागलं. ती शिफ्टी बी नाचायला लागले. कधी नाही ती खायला मिळणार आहे. ती म्हणजे दम धरा आरती तरी होती म्हणजे आरती झाल्यावर प्रसाद आहे म्हणजे गडबड करू नका म्हणजे असणार. खायची असणारी सारखी लागलेली आहे. हनुमंतरायने आपल्या शिफ्टीला थांबवलं आणि पुढे काय म्हणतात. देखोनी साखरेची राशी हनुमान खाजवी दोन्ही कुशी बरं. कोण खाईला या गुळासी ना बदेसी गटकाऊ. मग हनुमंतरायने साखरेच्या वाटीकडे बघितलं. खजूर खाय बाजूला सारली खाली साखर आहे म्हणजे. साखर बघितली का हनुमंतरायने दोन्ही खुशी खाजवायला सुरुवात केली. दोन्ही खुशी खाजवायला का आनंदाने. आज साखर खायला म्हणा असल्या गुळाला कोण खाते म्हणजे सारा बाजूला तिकडे गुळ म्हणजे असणार. आपण साखर खावं असा विचार हनुमंतरायने केला. देखोनी या ऊस पेरणी वानरणाचे पैरंगणी रसे देखोनी भरली मांदणी पुच्छ गाली
त्या माझी मग मध्ये जेव्हा ऊसाचं तिथं गुऱ्हाळ चालू होतं, ऊस बघितलं आज रस प्यायला मिळणार, जेव्हा त्या सारख्यातनं रस आलेला आणि ते रसाची ती मांदिनी म्हणतात त्याला रांजणासारखं असतं, आणि ती बॅनर भरलेला जेव्हा बघितला, काय करावं कसं करावं, शिफ्टी लय गडबड करायला लागली. मग शिफ्टीला म्हणले जरा धीर निघा नका म्हणले, शिफ्टी पेपर तू म्हणले एकदा कुठं इथं शिफ्टीला पुढवलं आणि पुढं त्या प्राक्षाळूना निर्मळ जळी गुज सांगे पुढच्या जवळी बरं. भेटली या जनकमाळी वनर वंदळी मग शिफ्टी त्याच्यातच बुडवली, त्या रसात बुडवली. खा पे काय खायचं ते पेन काय खायचं ते खा, लयच गडबड करायला लागली म्हणजे दमन धीरच निघा नाही म्हणले, जरा थांबावं की. तरी बुडीली, काढली बाहेर, पाण्याने स्वच्छ शिफ्टी दिली आणि शिफ्टीला सांगितलं आधी आपलं काम होऊ दे, आधी युटोबा मग पोटोबा म्हणले असणारे, तुमचं आधी पोटोबा मगच युटोबा आहे म्हणले. असं ते कसं काय असं पण हाय ना, हाय बरं आहे. मग म्हणले आधी आपण म्हणले सीतामाऊलीचा शोध घेऊ, आणि मग सीतामाऊलीचा शोध घेतल्यानंतर आज कितवा अध्याय आहे? 7वा. उद्या जरा सीतामाऊलीला आठवण करून देऊ म्हणले आपण कशासाठी आलोय ती 10व्या अध्यायात बरोबर आठवण होती त्यांची, ती मुद्रिका टाकल्यानंतर. आणि 13व्या अध्यायात करू धिंगाणामध्ये काय खायचं ते खाऊ, पोट भरून खाऊ म्हणले 13व्या अध्यायात. पण जरा दमदीर 8 दिवस अजून 8 दिवस उपासच करू म्हणले. तुम्ही शिफ्टी असणारी काळजी करू नका, लय तुम्हाला खायला देतो, फक्त सीतामाळूचं आपण ज्या कामाला आलोय ते काम होऊ द्या, मग पोट भरून खाऊ. आरती झाल्यावर आहे. मग या फळांशी लावू हात तवरी शांत त्वासावे. हनुमानजीने आपल्या शिफ्टीला समोर केलं आणि त्या शिफ्टीला गुज सांगू लागले, गुप्त सांगू लागले, ऐका असणारे आधी माया आदिशक्ती मध्ये असणार ही फळाला हात लावायचा नाही आपण असणार. बघा लक्षात ठेवा, फळाला हात लावायचा नाही. ह्या वर्षी गरुड पुराण सांगते ह्या जन्मात फळ जर चोरलं कोणाचं तर पुढच्या जन्मी माकडाच्या जन्माला जातं. गरुड पुराण सांगते बरं का. आता ती ववी माझ्या काय पाठ नसती, मी काही एवढा हे नाही, फक्त तिथला अर्थ आपल्या मराठी भाषेत सांगतो की ह्या वर्षी जी असणार चोरी, फळाची चोरी केली की पुढच्या जन्मी तो माकड होत आहे. म्हणून ती सांगायला फळ काय चोरून खाऊ नको, कुणाची तरी आज्ञा घेऊ आपण, आणि आज्ञा सीतामाऊलीचीच घेऊ, आणि काय खायची ती खाऊ, तोपर्यंत तुम्ही शांत राहा असं शिफ्टीला हनुमंतरायांनी सांगितलं. ऐसे सांगोनी निज कोण वेगे करोनी उड्डाण प्रकारावरी जाणं हनुमानापणा वळंगला. अशा प्रकारचं हितगुज असणारी शिफ्टी बरोबर गप्पा गोष्टी मारल्या, चोरी करायची नाही. मागून खायचं पण चोरी करायची नाही. सांगितलं आपण आलो ह्या वनात, आता शिकायला विचारलंय कोणाला राखण कोण आहे, काय काय कसं आहे काय सगळी विचारपूस करू, राहू दे आजचे दिवस खायचं म्हणले आपण परत खाऊ, असा हितगुज गोष्टी केल्या. हनुमंतरायांनी शिफ्टीचा संवाद संपवला. सुंदर अशी मंदिर असणाऱ्या राजा रावणाची होती, असणारी सुंदर असणारं मंदिर उंच उंच घरी होती. त्याच्यातल्या एका असणाऱ्या घरावर हनुमंतरायचं उड्डाण गेलं. अशोकवना माझारी रावणाची शृंगारोरी उपरा उपरी गोपुरी हनुमान त्यावरी. अशोक वनामध्ये राजा रावणाची उंच अशी एक असणाऱ्या गोपुरासारखं एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगच्या असणाऱ्या टोकावर जाऊन हनुमंतराय बसले. त्यावरी बैसोनी आपण अवलोकी अशोकवन नित्य वसंते शोभायमान सदा संपन्न. त्या असणाऱ्या उंच घराच्या शेंड्यावर हनुमंतराय बसलेल्या टोकावर बसल्या सर्व अशोकवनाकडे बघू लागले. कस काय 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 नाही काय नाही, तर जणू काय वसंत ऋतूच इथं आला की काय. सर्व असणारी फळांनी बरगच्च भरलेले हनुमंतरायला दिसली. गणेशाय महाप्रभू रामचंद्राय नमः. त्यावरी बैसोनी आपण अवलोकी अशोकवन नित्य वसंते शोभायमान सदा संपन्न फळपुष्पी. अशोकवनाची यात नित्य नांदे वसंत सदा सफळित वृक्ष देखे हनुमंत स्वानंदे. अतिशय आनंदाने हनुमंतराय त्या वनात असणारा पाहण्यातला आपल्या जे काय दृष्टीचा सुख आहे, डोळ्याला जे काही सुख वाटणारा आनंद वाटणारा तो आनंद त्या झाडांकर फुलाकर बघून घेऊ लागले. जणू काय वसंत ही तर कामालाच आहे की काय असं हनुमंतरायला वाटू लागला. सगळे असणारी फुलं भरपूर झाड भरलेले आहेत म्हणले. शालत माल तरुत माळ सरळ शोभा ती विशाळ कर्णिकारी पुष्पप्रबळ अशोकी विशाळ विश्रांती. शाल आहे म्हणले, ताल आहे, तमाल आहे म्हणले असणारा सरळ अशी भली मोठी असणारी कर्णिकाची फुलांनी भरलेली अशोकाची सुद्धा झाड आहेत म्हणजे वाचा. बिल्व सूत चंपक पिचू बंद जशी
शिंपक आवळी साल फळी मधुक वृक्ष अनेक शोभती. अनेक प्रकारचे वृक्ष होते म्हणजे आंब्याची झाडं होती, चंपाची होती म्हणजे असणारे, बेलाची होती म्हणजे असणारे, आवळ्याची झाडं होती म्हणजे असणाऱ्या अनेक प्रकारची झाडं म्हणजे वाचा. नागचंपक उदाकळ मंदार कल्पतरू पारिजातक फणस पटाल नंदाकन वट वटवीत शोभती. नागपंचक होता म्हणजे असणारा, त्याच्यानंतर मंदार होता, कल्पतर होता, पारिजात होते, अखंड टवटवीत असणारी न सुकणारी झाडं होती म्हणजे वाचा. वृक्ष कैलासगिरी रावणे प्रार्थोनी त्रिपुरी सार्ध समुद्र सुगंध भारी अशोका माजारी रजत नावचं असणारं झाड होतं, त्यांनी कैलासात गेला, महादेवजीची विनंती केली, म्हणजे ह्या झाडाची थोडी आपण जसं तुमचं झाड चांगलं होतं, फुलं आणि गुलाबाची फुलं दिवर काही यात एक आणावा की देवाला, आम्ही जर म्हणलं ह्या झाडाची फांदीची न्यावी आणि आपल्या घरी असलेली लावावी म्हणून राजा रावणाने विनंती महादेवजीची केली. महादेवजीने त्रिशूळ पटलं की आमच्याकडे काय का नाही म्हणजे मग म्हणजे असणारा एक झाड द्या म्हणलं. त्यावेळेस राजा रावणाकडून विनंती करून ती रजत वृक्ष आणलेला, ती सुद्धा अतिशय शोभायमान दिसत होता. कुबेर नगरी सुमन वृक्ष नाना परी सुगंध न मायंबरी अशोक माजारी रावण आणि एक दिवशी तर म्हणले त्या आनंद नंदनवनाच्या ठिकाणी गेला, तिथं म्हणलं कुबेर संघ भांडणच केली भावासंघ, आणि त्याला म्हणलं तुझ्या घरी सुगंधित फुलं येते, म्हणला तुझ्याच घरी कशाला ते म्हणलं, मला मी नाही देतो का नाही, लावली चापडत त्याच्यावर सगळी कुंडी सहित झाड आणली ना आपल्या सोबत ठेवली. यज्ञ राखिता सुगंधिती सादर सुवर्ण कमलिनी रावण आणि लियाने हिरोनी अशोकवनी घमघमिती. त्याच्यानंतर इंद्रदेवाला बी मारलं, त्याच्या बी असणाऱ्या अमरावतीच्या ठिकाणी सोन्यासारखी सुंदर असणारी झाडे होती, ती बी आणली आणि आपल्या बागेत लावली. सुवर्ण रजत वृक्ष मेळी पुष्पे सुगंध पांढरी पिवळी फळे स्वादिष्ट चवी आगळी बीजरत्नावळी त्या माझी. सुवर्ण आणि रजत वृक्ष दोन्हीचे दोन्ही झाडं अशी सुंदर देखणी होती, आणि त्या झाडाची असणारी फळे बी तशाच प्रकारची, फुलं बी असणारी, कुठं पांढरी कुठं पिवळी कुठं खैरी मांडी. त्या बीजापासून पुढती नव्या वृक्षांची उत्पत्ती एक वेळी फळ येती मग शोभती नुसतीची. आणि ते असणारे झाड बियापासून बी तयार होत नाही ती म्हणजे कसं त्यांच्या असणारे साधनेतून असणारे तयार झाडं झालेली होती ते कैलासाच्या ठिकाणी आणि अमरावतीच्या ठिकाणी. ती दोन्ही झाडं आणली होती, बियापासून तयार नव्हतं उत्पन्न होत नव्हती, आणि एकदाच त्याला फळं एकदाच फुलं येत होती, पुन्हा ती वाढत होती म्हणजे वृक्षांच्या जाती अशोकवनी नेनो किती शोभा सोने शोभती उडे मारुती. अशा प्रकारची झाडं त्या झाडच किती बी झाडत होते ना, असं हनुमंतराय पाहून असणाऱ्या जागच्या जागेवर उड्या मारू लागले. वृक्षा शोभा देखल्यावरी मन मूर्छित त्या माजारी दृष्टी जावनी विसरे बाहेरी सुगंध हरी घ्राणात. आणि अशा प्रकारची झाडं बघितली मन पांगुळलं गेलं हनुमंतरायचं, नुसतं वासत घेत बसावं अशी सुगंधित झाडं बघितली, आणि कामाचा विसर थोडी वेळ पडला. वृक्षी जाण गदा पाणी वीर दारुण राक्षस ठेविले रक्षण पाहे कोण तयाकडे. मग अशा वृक्षाच्या रक्षणासाठी त्या बागेच्या रक्षणासाठी हातात गदा धरून कितीतरी राक्षसीने म्हणजे असणाऱ्या राखण करण्यासाठी ठेवल्या होत्या, पण हनुमंतराय म्हणजे कशाला ह्यांच्याकडे बघायचं, आपण जी काय बघायला त्या झाड कवा बघितलं ना ती बघायचं सोडून माणसाकडे बघत बसला. वृक्षामाजारी हनुमंत स्वाईच्या क्रीडा करी राक्षस बळांची थोरी त्रणावारी गाणी. दुर्धर असे भले मोठे असणारे झाड, त्या झाडावर हनुमंतराय ह्या झाडावर त्या झाडावर म्हणजे असणारे बसलेले उडलेले म्हणजे कसं असाल आलाद हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा नाही आज बघायला मिळाला, अनुभवायला मिळायला लागलाय. कशाला ती राक्षस बघायची ती तसली माणसं, त्यांना गणच केली नाही हनुमंतरायने म्हणले, निवांत ह्या झाडावर त्या झाडावर मारू लागले. अशोकवनी देऊळ रावण करी अतिविशाळ सहस्र स्तंभांचे प्रबळ रत्न प्रवाळे मेघ. त्या अशोकवनाच्या ठिकाणी जे भलं मोठं असणार खुदी आलं फिरायला बागेत तर बसायला थोडस आपण रानात जसं कोटा बांधावा का तसा राजा रावणाने कोटा, पण आता त्याचा कोटा कसलाय बघा, अतिशय सुंदर म्हणजे 100 खांबाचा रत्नाने हिरे माणिक, 5 चुका माणिकेवरी हिरे मुक्ता फळे हरोहरी कळसलक लखती अंबरी तयावरी पताका. पाचूच्या हिरे माणिक मोती पाचून मरवून असणार ते सुंदर त्याचा बंगला बांधलेला होता म्हणजे असणार, आणि त्याच्यावर आकाशाला झेप घेईल अशा प्रकारची सुंदर पताका त्याचा झेंडा लावलेला होता. वेदिका दोन्ही बाई रत्ने जडली त्या माझी पाही ओठंगणे ठाई ठाई दिसे भुई प्रतिबिंब. सगळीकडे म्हणजे सोन्याने मडवलेलं, ओठ सुद्धा सोन्याने मडवलेलं, बाहेर बसत वसवी ते ओठ सुद्धा सोन्याने मडवलेलं होतं. आरशात बघितलं आपलं जसं प्रतिबिंब दिसावं तसं त्या राजा रावणाच्या वट्यावर बसलं तरी प्रतिबिंब स्वतःच दिसत होतं, एवढं सोन्याने मळवून टाकलेलं होतं. चैत्रवन त्याहून दिसे शोभायमान आनंदवन से समान कैलास भवन ते शोभे. आनंदवनाने चैत्र
चित्रवन त्याहून असणार अतिशय शोभायमान जणू किंवा कैलासच आहे की काय किंवा आनंदवनच आहे की काय असं त्या राजा रावणाचा बंगला होता. वनद्वारी प्रसादद्वारी राक्षसावधान शास्त्रात्री वारायाची वाटे भीतरी सुरासुरी दुर्धर. त्या वनाच्या असणाऱ्या दरवाजाच्या पासून म्हणलं त्याच्या बंगल्यापर्यंत गोल असणारा वॉचमॅन लोकांचा गराडा होता. राक्षस वॉचमॅन तिथं म्हणजे असणार वारा सुद्धा आतमध्ये शिरणार नाही एवढी चिटकून 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 असणारी राखण करत होती. आणि अशी ही राजा रावणाची झोपडी अशोक वनात होती. पोट दाखविता हात तोडी डोळा दाखविल्या डोळा फोडी दुर्धर राक्षसा परवडी कडो विकडी घर कसं घर दाखवत होते म्हणजे नुसतं घराकडे कोणी बोट दाखवलं तर बोट काढत होते. डोळा कोणी वटारून बघितलं तर डोळ बाहेर काढत होती. असली खमनगर गट्ट राक्षस घराच्या राखण्यासाठी होते. प्रति आड सागर पुढे दुर्ग अति दुर्धर त्या माझी रावण मंदिर अति दस्तूर प्रवेश. कसा होता लंका लंका नंतर असणार आधी समुद्र परत लंका लंका नंतर भलं मोठं असणार दुर्गा पुढं पुढं म्हणायचं आपल्या तेव्हा त्याला दुर्गा. आणि दुर्गाच्या पलीकडे अशोकवन अशोकवन नाही राणी वसा राजा रावणाचा. आणि त्याच्या पुढं त्या माझी स्त्रियांचे भुवन अतिशय येसी दुर्गम गमन त्याची माझी अशोक भुवन दुर्गम गमन सुरासुर. आणि त्या असणारा राजा रावणाचा असणारा ती दुर्ग लंका दुर्ग झाल्यानंतर समुद्र समुद्र झाल्या लंका दुर्ग झाल्यानंतर राणी वसा झाल्यानंतर अशोकवन होतं. आता एवढं वलांडून आज जायचं सूर असू देव राक्षस सुद्धा तिथपर्यंत पोहोचून जातच नव्हते असं अशोकवन राजा रावणच होतं. गमीर गावया हनुमंत अति दक्ष अति समर्थ हेम रजत वृक्षांत निशंक क्रीडत येते. असं न जाण्याच्या ठिकाणी सुद्धा हनुमंतराये सूक्ष्म रूप धारण न करता आपल्या आनंदाने स्वसामर्थ्याने ताकदीनं रजत नावचं वृक्ष आहे त्या वृक्षावर असणारे हिकडून तिकडं उड्या मारत आहे. असो हा वन विचार सीता दर्शनी अति सादर समुख चालीला वान धरोनी सूत्र लक्षात. असो अशा प्रकारचा वनाचा विचार हनुमंतराय करतात. काय काय झाड आहे ती कसली झाड आहेत काय फळ आहे ती काय फुलं आहेत असं बघत बघत हनुमंतराय अतिशय दक्षतेने हुशारीने ह्या झाडावर त्या झाडावर उड्या मारत आहेत. पण लक्ष ठेवलं आपलं कार्य साधायचंय. सीता माऊलीची भेट घ्यायची आणि प्रभू रामचंद्राला सुखी करायचं आनंदित करायचंय हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून हनुमंतरायांनी पुढे कुठं उड्डाण केलं ऐका. श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः प्रभु रामचंद्राय नमः. वरी वरी सीता दिसे समळ अंतरी राम ध्याने निर्मळ बाह्य अति चिंते व्याकुळ अंतरी निश्चळ चिन्मय राम. बरोबर आहे. सूत्र लक्षात धरलंय सीता माऊलीचा शोध घ्यायचा आहे. पण ग्रंथ करते थोडं सीता माऊलीकडे वळले. हनुमंतरायाची भेट झाली नाही पण सीता माऊलीची असणारी ध्येय स्थिती कशी आहे सीता माऊली काय कार्य करत आहेत हे असणार पाहत असताना ग्रंथकर्ते म्हणतात सीता माऊली बाहेरून जर पाहायला गेलं तर असणारे एक वस्त्र आहेत घाण कपडे झालेले आहेत मळलेले आहेत पण अंतराच्या ठिकाणातून असणार निर्मळ आहेत म्हणले. बाह्य दिशा असणाऱ्या चिंतेने व्याकुळ झालेले आहेत काळजी करत आहेत असं वाटतंय माणसाला. काय काय धरून आणलेल्या माणसासारखं बसलं काही काय चिंता करतो काय असं म्हणतात. पण अंतराच्या ठिकाणातून काय असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं ध्यान करत आहेत. अशा प्रकारचं सीता माऊली त्या अवस्थेत त्या अशोकवनात बसलेले आहेत. बाह्य उपवासे अशिप्त अंतरी परमानंदे तृप्त बाह्य दिशे बंदी प्राप्त अनंत निर्मुक्त ठेवू देई. बाहेरून बघितलं तर आज रविवारचा उपवास आहे का नाही सोडला की म्हणतात दुपारीच. बाहेरून बघितलं तर लई दिवसाच्या उपाशी असल्यासारखं दिसायला लागलं पण आतमधून पाहायला गेलं तर परमानंदाने तृप्त झालेत की काय असे दिसत आहेत म्हणजे असणारे. बाहेरून बघितलं सीता माऊलीला तर म्हणजे असणाऱ्या एखाद्या बंदीखान्यात पडल्यावर कसं माणूस बसतं तशा बसलेल्या दिसत आहेत. पण आतमधून पाहायला गेलं तर निर्मुक्त आहेत कुठल्याही बंधनात अडकले नाहीत असं सीता माऊली दिसतात. बाह्य रोडले दिसे काष्टी अंतरी नाम नामे दष्टपुष्टी बाह्य राक्षसामनी दृष्टी अंतरी निर्दुष्ट आत्मा. बाहेरून बघितलं गेलं तर सीता माऊली वाळलेल्या लाकडासारख्या रोडग्या झालेल्या दिसतात वाळलेल्या लाकडासारख्या. पण आतमधून जर पाहिलं गेलं अंतर्वृत्तीनं जर पाहिलं गेलं तर प्रभू रामचंद्राच्या नामाने दुष्ट पुष्ट आहे. म्हणजे आपल्यात कळण आता खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे पोटात एक पोटात एक सीता माऊलीच्या पोटात एक दाखवायला लागल्यात जगाला आणि अंतरात वेगळाच भाव आहे. तशा प्रकारची अवस्था आहे. बाहेरून पाहिलं गेलं सीता माऊलीला तर सीता माऊली म्हणजे असणाऱ्या अतिशय म्हणजे असणाऱ्या
राक्षसाला घाबरल्यासारखं दिसतात, घाबरट दिसतात. पण आतमधून पाहायला गेलं तर राक्षसात बी राम बघतात. त्याच्यामुळे काय घाबरायची गरज आहे? काय घाबरत नाहीत म्हणजे वाचा. बाह्य रामे दिशे वियुक्त अंतरिशी रामे नित्ययुक्त बाह्य दिशे दुःख विमुक्त अंतरिशी दोदित. बाहेरून बघितलं गेलं तर आपल्यापासून प्रभू रामचंद्र लांब गेलेले आहेत, असं असणाऱ्या अवस्थेत बसलेले आहेत. आतमधून बघायचं गेलं तर राम माझ्या जवळच आहेत, मला सोडून गेलेले नाहीत. बाहेरून बघायचं गेलं सीतामाऊलीकड तर सीतामाऊली मध्ये असणाऱ्या कशा दिसतात मध्ये असणाऱ्या अतिशय दुःखी अवस्थेत आहेत, पण अंतराच्या ठिकाणातून आनंदित सीतामाऊली आहेत, असं ग्रंथकर्ते वर्णन करतात. बाह्य दिशेहीन दिन अंतरी दिशे सुप्रसन्न बाह्य दिशे अति खिन्न अंतरी चैतन्य चिन्मय. मात्र ज्योती बाहेरून बघितलं तर अतिशय हीन दिन झालेले आहेत म्हणजे गरीबावानी बसलेले आहेत म्हणजे. पण आतमधून बघायचं म्हणलं तर सीतामाऊली अशी ते धुष्ट पुष्ट आहेत म्हणजे, प्रसन्न चित्ताने बसलेले आहेत, हसऱ्या चेहऱ्याने दिसत आहेत म्हणजे. आतमधून बाहेरून रडल्यासारखं दिसत म्हणजे. अशा प्रकारचे असणाऱ्या अंतराच्या ठिकाणून सीतामाऊलीला पाहायला बाहेरून गेलं तर अतिशय खिन्न दुःखी झाल्यासारखे आहेत, पण अंतरातनं जसं काय म्हणजे एखादा असणार सुप्रसन्न माणूस बसलेला असावा, आनंदित असावा, तसे आनंदित अंतराच्या ठिकाणातून दिसत आहे. बाह्य दिशे लंके नेली परी ते रामापासून नाही घरी बाह्य दिशे कोमाईली अंतरी टवटवई श्रीराम. बाहेरून बघायला गेलं तर लंकेत नेलंय, लंकेत नेऊन धरून आणले बसवलंय असं बाहेरून आहे, पण अंतराच्या ठिकाणातून रामा पक्ष वेगळी नाही, रामा जवळच आहे अशा अवस्थेत बसलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने वर्णन केलं तर बाहेरून पाहिलं तर सीतामाऊली मध्ये असणाऱ्या अतिशय उदासीन झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत, पण असणाऱ्या अंतराच्या ठिकाणातून प्रभू रामचंद्राच्या नामाच्या जोरावर प्रसन्न आहेत असं ग्रंथकर्ते म्हणतात. बाह्य दिशे मलिनांबर अंतरी शोभे चिदंबर बाह्य दिशे अलंकार अंतरी श्रृंगार श्रीराम. बाहेरून पाहायला गेलं तर असणाऱ्या सर्व असणाऱ्या मलिन झालेले वस्त्र आहेत म्हणजे अंबर वस्त्र असणार, गहाण कपडे झालेले आहेत. आता राजारामांनी नेऊन ठेवलं तिथं काय बदलायला का कोण का काय का विनी पुन्हा आपल्याला काय म्हणायचंय फणी बी नाही काहीच नाही, एक असणार अशा मलिन अवस्थेत दिसलेल्या आहेत. पण अंतराच्या पाहणं बघितलं तर अतिशय सुशोभित आहेत, शुद्ध आहेत, सुचिरभूत आहेत असणाऱ्या सीतामाऊली म्हणले. बाहेरून बघायला गेलं तर कोमजलेल्या दिसतात म्हणजे असणारे फुल जसं कोंबडून जावं सुकून जावं तसं सुकलेले आहेत, पण आतमधून पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्राच्या चिंतनाने टवटवीत आहेत. दिशे श्रीराम समय वेगळी परिते सबाय रामे रचिली आईची देखुनी जळकबाळी पिटिली टाळी हनुमंते. अशा प्रकारे बाहेरून बघितलं तर प्रभू रामचंद्राच्या लांब गेल्यासारखं दिसतात, पण आतून बघितलं तर प्रभू रामचंद्राच्या जवळ असल्यासारखं वाटतात. लांबून हनुमंतरायांनी बघितलं, अजून जवळ गेलेले नाहीत, लांबूनच बघितलं तर असं दिसतं बघा. लांबून माणसं गेलं तर म्हणतात माणसं काय अशी दिसतात तशी दिसतात अशी दिसतात तशी दिसतात, पण जरा अंतर आहे दृष्टीने बघितलं तर नाही, व्यवस्थित आहेत, बरे आहेत, चांगले आहेत असं सीतामाऊलीला असणारा हनुमंतरायांनी बघितलं. बघितल्यावर आनंद झाला आणि आनंदाच्या भरात असणाऱ्या टाळ्या वाजू लागले. अनुभवी रामचंद्र कैशी निकळले वानरा श्रीरामे दिदली निज मुद्रा त्याने कपिद्रा लक्षेले. मग अशा अनुभवामध्ये सीतामाऊली राहत आहे, अशा सीतामाऊली अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये सीतामाऊली राहत आहेत. हनुमंतरायला कसं कळलं बाबा? आता आपल्याला कळत नाही, काळजी चिंता असं बसले माणसं कळतंय का नाही, काळजी आहे काहीतरी चिंता आहे माणसं कळत नाही काय अनुभवावर असणार आहे. पण हनुमंतरायला कसं काय कळलं? प्रभू रामचंद्राने जी काय राम नामाची मुद्रा दिली ती त्या मुद्रेच्या द्वारावर असणारे सीतामाऊली अशा अवस्थेत आहेत ते हनुमंतरायला कळलं म्हणतात. लक्षण श्रीरामे सांगितली जी जी खून त्याची स्थिती पाहता जाणं देखे पूर्ण वानर. सीतामाऊली ओळखायची कशी हो? दिला फोटो दिलं नव्हतं व्हॉट्सअपवर पाठवा म्हणलं होतं महाराज. हो आहे का ना ध्यानात व्हॉट्सअप अजून ते मग म्हणजे पाठवलं बी नव्हता. मग कशी सीतामाऊली कशी शोधायची? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं तिच्या कशी ओळखायची ती आज ध्यानात हनुमंतरायाने आणलं आणि त्या सांगितलेल्या खुणात बरोबर त्या पटीत सीतामाऊली बसलेल्या वानर हनुमंतरायाने पाहिलं गेलं आणि पाहून पुढे काय करू लागले? पूर्णपणे हनुमान लक्षी सोय आपण बाह्य लौकिक लक्षण दिशेचे चिन्ह अवधारा. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी जसं सांगितलं होतं सीतामाऊलीचा बाह्य परिसर आतमधला आता वर्णन केलं आतून, पुन्हा अजून बाह्य परिसर बाजूचा आता ही देहाच्या ठिकाणचं सांगितलं. देहाने वर्ण असणाऱ्या सुकलेल्या दिसतात, अंतरातून
प्रसन्न आहेत. हे इतिहास सांगितलं. तर सीता माऊलीचा भोवतलीचा जो काय परिसर आहे ते प्रभू रामचंद्रांनी सांगितल्यासारखाच आहे का नाही ती पाहायला हनुमंतरायांनी सुरुवात केली. आता कसं दिसतंय ऐका. निधाना भवती विवसित ऐशा राक्षसी सीतेपाशी खाऊ घेऊ रक्ताशी देखे चौपाशी हनुमंत. बघितलं लांबणं सीता माऊलीकडे बघितलं तर म्हणतात बाबा धनापाशी विवशी असते. अवघडच आहे का ना आता अवघडच आहे. कसं असवायचं मग आता का पुरलेल्या धनापाशी असते सासवतच नाही का. बरं झालं. मग म्हणले असणार धनापाशी जशी विवशी असती तसं म्हणजे असं लय आहे काय. मग म्हणले तशा प्रकारे या सीता माऊलीच्या भोवती असणाऱ्या राक्षसीनी होत्या आणि त्या राक्षसीनी म्हणायच्या काय बघता म्हणजे धरा रे मारा. तेवढे एक जण म्हणायचे तुम्ही मारा मी रक्त पिते. अशा प्रकारचा असणारा राक्षसी गलका गरवडा सीता माऊली भोवती करत होते. हनुमंतराय पाहत होते. गणपतीचे चुकुनी मागणी माझी पडे हस्तिनी तैशी सीता शोकवणी दिनवदनी दिसत. हत्ती असावा भला मोठा असणारा हत्ती असावा आणि त्याच्यापासून त्याच्या हत्ती चुकल्यानंतर त्या हत्तीची जशी अवस्था व्हावी तशा अवस्थेत सीता माऊली दिसल्यात. प्रभू रामचंद्रापासून वेगळ्या झाल्यानंतर जसं हत्तीपासून हत्ती वेगळी झाल्यानंतर दुःखी होती तशा प्रकारे सीता माऊली दुःख्यावस्थेत हनुमंतरांनी बघितलं. नाही अभ्यंगना स्नान तेने सर्वांग मलिन संपूर्ण वस्त्र पितांबराती जीर्ण नाही प्रावरण दुसरे. नाही अभ्यंग स्नान आंघोळ नाही त्याच्यामुळे सर्व अंग मलिन झालेलं सीता माऊलीचं दिसत होतं म्हणजे असणार. आणि कुठल्या प्रकारचं काशे कशाला पितांबर नाही वस्त्र असणार नाही. दीन वदने असणाऱ्या सीता माऊली होत्या. अंतरायला नव्हतं पांघरायला नव्हतं फक्त एकच वस्त्र होतं म्हणले. कुचाशी उदराच्या दोन्ही गुडघे हृदय धरुणी बैसली असे श्रीराम पत्नी चित्ती अनुदिनी श्रीराम. एक तेवढाच असणारी साडी एक तीच असणारा पदर आपला असणारा सावरून असं गुडघ्यामध्ये असणारं आपलं मुंडकं घालून प्रभू रामचंद्राचं चिंतन करत सीता माऊली बसलेल्या आहेत. हनुमंतरांनी पाहिलं. श्रीरामाची बेटी आत्मा दैलासे कंठी आशिया परिसिता गोरटी देखे दृष्टी हनुमंत. शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता. त्या प्रभू रामचंद्राची भेट व्हावी म्हणून कंठाच्या ठिकाणी त्यांनी आपला प्राण धरलेला होता. आज प्रभू रामचंद्र भेटतील उद्या प्रभू रामचंद्र भेटतील आणि त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेईल आणि ध्येय त्याग करील. ह्या दृष्टीने असणारा आपला प्राण कंठाच्या ठिकाणी धरून प्रभू रामचंद्राची वाट बघत आहेत. हे हनुमंतरांनी सीता माऊलीकडे पाहून मनात विचार केला. आता बस का श्री गणेशाय मंत्री सरस्वती मंत्री प्रभू रामचंद्राय नमः. कराळ विग्रहाळ दुष्टनष्टी भोवत्या राक्षसींच्या कोटी सीतेशी बाय नोटी निर्वाय पोटी श्रीराम. 11 विकला काळ्या डांबरासारख्या अशा सीता माऊलीच्या भोवती राक्षसीने गरगर फिरत होत्या. धरा मारा कोण म्हणतो रक्त प्या. पण सीता माऊली त्यांना घाबरत नव्हत्या. का प्रभू रामचंद्राचं चिंतन होतं. जय भल्यातवे श्री रघुनाथ तवची भयाचा आवडतोय श्रीराम आठवल्या हृदयात भव भयात. काय जोपर्यंत प्रभू रामचंद्र मनामध्ये नाही तोपर्यंत लय भीती वाटते. एकदा प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण केलं की बघा वाटू आली की राम 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 राम. घाबरत का माणूस घाबरत नाही. पण आपलं असतंय झालं काम. एकदा राक्षसी क्रूर दर्शन सीता श्रीराम देखे संपूर्ण वृक्षवली तृणवाचन देखे परिपूर्ण श्रीराम असणाऱ्या सीतामाऊलीजी काय राक्षसी दिसत होते त्यांच्यात राम दिसत होता. म्हणजे सगळ्या दगडामध्ये राम पाषाणामध्ये राम सर्वत्र वृक्षामध्ये राम पाहत होती. पावले माया प्रति सुख पावले सुखावरती ऐशी अनिष्ठ सीता सती देखे मारुती आनंद. त्या असणाऱ्या चराचरामध्ये भगवंताला प्रभू रामचंद्र पाहत होते त्याच्यामुळे भेद नव्हते. अशा भयग्रस्त सीता माऊलीला हनुमंतराने अशोकवनाच्या ठिकाणी बघितलं. श्रीराम प्रती श्रीराम देखे सर्वांमुख
वा. भया माझी निर्भय प्राप्तीची तसती सर्व भोगी. मग अशा प्रकारे हृदयाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र माझ्याच असणार हृदयात आत्मरूपी प्रभू रामचंद्र आहेत आणि तेच प्रभू रामचंद्र चराचरामध्ये भरून पुरून उरलेले आहेत. ह्या स्थितीमध्ये असणाऱ्या आपला असणारा भोग भोगत आहेत. सीतामाऊली हनुमंतरांनी बघितलं. हे रामने कदा सर्वान भोवते सगळ भयाची समाप्ती भय ते वय भ्रम मोते सुख संमती श्रीराम. प्रभू रामचंद्रामुळे सुखात आनंदित राहत होते का? चरचरत भगवंत ब्राह्मणालाच पाहत होत्या. राक्षसीने आली तरी राक्षसी नाही रामच आहे. मग कशाला घाबरते? तिकडून कोण दगड मारला तर दगड मारणारा रामच आहे. कशाला घाबरायचं? राम म्हणल्यावर का दगड मारेल काय? राम म्हणल्यावर राक्षस मारेल काय? म्हणून त्याच्यामुळे सीतामाऊली घाबरत होत्या, निवांत होत्या. ऐशी अनुभवाची जाण श्रीराम नाम मुख्य साधन नामे निर्षय जन्म मरण नाम परिपूर्ण आणि अशा प्रकारे अनुभवाला अंगा तो या जगादेश अशा अनुभवामध्ये सीतामाऊली राहत होत्या. काय अनुभव होता? सर्वत्र रामाला बघत होते. मारणारा राम आहे, तारणारा राम आहे, सर्व करणारा राम आहे. अशा ह्या राम नामाच्या जोरावर सीतामाऊली राहत होत्या. म्हणून असणारा जन्म मरण सुद्धा नामस्मरण केल्यानंतर संपलं जातं. असं परिपूर्ण साधकाला परब्रह्म बनवणारा कोण असेल तर भगवंताचं नाम आहे. नामापाची विरक्ती शांती शांती नाम स्मरण परमभक्ती नामापाची चारी मुक्ती नामे निश्चिती परब्रह्म. नामापाशीच असणारी विरक्ती वैराग्य, नामापाशी शांती म्हणजे नामापाशीच असणारी भक्ती, नामापाशीच असणारी नामाची नाही ज्ञानबंधन नाही नामाची विधी विधान अभक्त नामाची पावन नाम परिपूर्ण परब्रह्म. नामाला असणार नाम घ्यायचं म्हणजे आंघोळच करावं लागते, बंधन नाही. एवढंच नाही म्हणलं नामापासून कुठलं विधी आणि विधान आजपासूनच करावं. उद्या चालू काही चांगलं नसतंय. आमुष्याने घ्यायचं नाही नाव. पौर्णिमा आहे घ्या दिवसभर आहे विधी विधान नामाला कुठलं विधान म्हणजे अबद्ध जरी राम नाही म्हणाला मरा मरा म्हणा तरी असणारा प्रब्रह्म वयभूषण नामे पप्याती पावन नाम स्मरता यम शरण नाम परिपूर्ण परब्रह्म. नाम असणारा किती माणसाला दूषण वाटलं तरी भूषण साक्षर जनता भूषण भारतात जसं भूषण भारताचं भूषण साक्षर जनता सवी तसं ह्याला भूषण प्रभू रामचंद्राचं नामस्मरण म्हणजे किती आज या मेळा पापराशी नामे नेला वैकुंठाशी. नामाशी नाही कर्म बंधन वेगळ्या कर्म नाम स्मरणाचे होत नामे कर्म पावन हे स्मृती वचन शाही शास्त्र 18 पुराण 4 वेद गर्जना करून सांगतात की नामाप्रत्ये साधन नाही जे तू वर्षी अनेक काही नामाला कर्म बंधन नाही, कर्माच्या बंधनात अडकत नाही साधक. एवढंच नाही म्हणजे असणार वेगळ्या कर्माने नामस्मरण करायची गरज नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम सुचिता निर्राम म्हणा ध्याय नामापाशी नित्य ध्याय नाम परब्रह्म स्वयमेव नाम निर्वाह. भाग्याचे भाग्यवान त्यांनीच म्हणजे आपलं निर्वाहाचं साधन काय केलं असेल तर भगवंताचं नामस्मरण केलं. नाहीतर आपल्याला अनाथ म्हणजे काय कळलं का? रविवार असलं की दिवसभर श्रीराम जय राम जय जय राम. सोमवार म्हणलं की नका चला ड्युटीला. तसलं नाही, नामाला आराध्या लागत नाही. कधीही म्हणलं असणार दलिता कांडिता हरी बोला व्यर्थ गलबला करू नका वाचा. नाम चैतन्याचा मुळा नाम परब्रह्माचा मुळा ब्रह्म नामाची या पुढा नाचे घडघड नाम असणारा चैतन्याचा हुडा म्हणजे असणारा ब्रह्म बनवणारा प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण आहे म्हणजे एवढंच आहे. म्हणजे नामा पुढे असणारा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग राम नाम स्मरण ते भूषणाचे निज भूषण आहे वपन नामे पावन श्री शूद्र श्री असली तरी असणारी ती प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणे कुंठिनी कैलासाला गेली. अशा प्रकारचं नाम स्त्रीला भूषण. आपण जे काय म्हणतो असणारा एखादा अलंकार तिला भूषण आहे पण तो अलंकार तिला भूषण आहे. प्रभू रामचंद्राचं कंठाच्या ठिकाणी स्मरण आहे तीच असणारा तिचं श्रेष्ठ अलंकार आहे म्हणतात. स्त्रियांशी गळसरी कृष्ण मणी पुरुषा गळसरी नाम स्मरणी हे तुटली रांडपणी काळ कर्मणी करावी. स्त्रियांचे असणाऱ्या गळ्यात असणारं जे काय मणी मंगलसूत्र तसं पुरुषाला असणारं मणी मंगलसूत्र म्हणजे काय? प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे म्हणजे तीच असणार त्यांची स्मरण आहे. ती जर तुटली त्याच्या कंठात तर ती म्हणजे असणारा सीतेची श्रीराम स्वधर्म सीतेची श्रीराम नित्य कर्म सीतेची व्रतहार श्रीराम राम परब्रह्म सीते. म्हणून असणारा सीतामाऊलीचा स्वतःचा धर्म जागा सदैवाचा बाप परोपकारी काय होता? धर्म स्वतःचा होता तो श्रीरामच होता. एवढंच नाही म्हणजे असणारा सीतामाऊलीचं कुठलंही कार्य होतं ते प्रभू रामचंद्रच होतं म्हणजे असणारा. एवढंच नाही म्हणजे सीतामाऊली असणाऱ्या कुठल्याही प्रकारचं कर्म करत असणारा श्रीराम का तर राम सीतेचा भ्रातार लक्ष्मण शेषाचा अवतार. श्रीराम नाम स्मरता सीता दैवत विधेयता भय नमानी लंकानाथ हनुमंत सगळे प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करत होते सीतामाऊली. त्याच्यामुळे ही असून विधी
ह्या अवस्थेत गेल्या म्हणून राजा रावणाची भीती बाळगतच नव्हतं. हे हनुमंतराणी लांबूनच हे बघितलं. रामनामांकित सीता पत्नी भूषण शिरोमणी नावे निशंक शोकवाणी अनुदिनी प्रभू रामचंद्राचे नामस्मरण करत होत्या. सीता माऊली म्हणून असणाऱ्या भूषणाचं शिरोमणी असणारं प्रभू रामचंद्राचं नाव आहे. म्हणून आधी मध्ये अंती निज आधी मध्ये अंती निज बीज ओंकार. आधी मध्ये अंती कोण आहे? भगवंताचं नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण असणाऱ्या सीता माऊली करत होत्या. तेच भूषण त्यांना होतं. म्हणून अशा कोणाच्या ठिकाणी मी तू पानाच्या पलीकडे जाऊन असे निवांत बसलेल्या होत्या. कोणी जनकबाळी हनुमान भेटी सीताळवळी कराळा राक्षसींच्या किंकाळी दे कोणी जवळी आणि अशा प्रकारची असणारी जनकबाळी सीता माऊलीला भेटायची आवड निर्माण झाली. पण असणाऱ्या अवतीभोवती अकराळ विक्राळ डुकले आणणाऱ्या राक्षसी नारायणाची रामाताईची सीता श्रीरामातीची भेटी घेता राक्षसी आधवा जशी असणारी विष्णू परमात्मा भगवंताची लक्ष्मी तशी प्रभू रामचंद्राची सीता माऊली तिची भेट घ्यायची म्हणलं तर ही अवतीभोवती राक्षसीने बसल्यात. कशी भेट एकदा भेटी घेता या माझा झोबती सर्वता यांच्या विकी करीता घातक रावण सीता आणि ह्यांच्या देखत सीता माऊलीच्या भेटीला जावं. ह्यांना जावा दनादन दनादन टप्प देऊन मारावं. त्यांच्या सीता माऊलीच्या भेटीला जावं. आणि राजा रावणाला जर कळलं तर ते सीता माऊलीला मारतील. मग कसं वदिली रामकांता माझ्या कट जाती व्रता म्या मारिली लंकनाथा चुक रघुनाथा उपजना. मग इथं जर असणाऱ्या राजा रावणाने सीता माऊलीला जर संपवलं. इतकं मोठं कष्ट 400 कोसाचा समुद्र ओलांडला. या अशोकवन बघितलं इथपर्यंत पोहोचलं. आग एवढं आपलं कष्ट वाया जाईन म्हणले. आणि राजा रावणाला जर मारलं तर पुन्हा प्रभू रामचंद्राला कसं काय लागी आपण तत्वता जवळ राक्षसी होती निद्रित एकांती सीता जवळ भेट हनुमंतरायांनी गपचिपत बसल्या. म्हणजे जवळ सगळ्या राक्षसीने झोपत नाही. तवर वरडत कालवाच करीत राहतो. म्हणजे असं तवर शांत राहतो. आणि मग एकांत झाला. सगळे झोपले की मग सीता माऊली जागे असतात रामनामाच्या चिंतनात. त्यांना भेटतो. विचार हनुमान वृक्षी वयली न जविकाच्या बळ पवन वयसुली काशी. मग म्हणजे असणाऱ्या जोपर्यंत झोपत नाही तोवर निवांत राहायचं असं हनुमंतराने ठरवलं. एका झाडाच्या मुंद्या बसले निवांत. जसा एखाद्याचा सोसाट्याचा वारा आला आणि आकाशात जसा लीन होतो तसं हनुमंतराय त्या झाडामध्ये बसले. ब्रह्माजी वाचवा तत्वयाच्या ती गुप्त देवी वृक्षवाजी हनुमंता सावचित गुप्तत्व. जसं ढग आल्यानंतर सूर्य असणारा ढगाच्या आड लपतो तसं हनुमंतराय एका झाडामध्ये फांदीमध्ये शांत सावधपणाने बसलेले आहेत. जे आत्मा हृदय आता असं निनाद्या कधी चवत देवी वृक्ष हनुमंता ती गुप्त राहिला. नीट बघ करणारा असणाऱ्या माणसाला नीट बघा. असं वाका थोडा आत्मा आपल्याच हृदयात प्रभू रामचंद्र आहेत पण कळत नाही. गुप्त अवस्थेत असतो तसं गुप्त अवस्थेत हनुमंतराय बसले. देविका वेदीचा वेदार्थ असोनी कोणा नव्हे व्यक्त देवी वृक्ष हनुमंता ती गुप्त राहिला. जसं वेदासीचा अर्थ आमाशीच ठाऊ तुकाराम महाराज म्हणतात वेदात जी गुप्त अर्थ त्यांना कळत नाही तसं हनुमंतराय निवांत त्या ढाळी मारुती झाली अरुणोदय प्राप्ती ही गवळी दावा करीती गोप्या रंबीती गोर हनुमंतराच्या झाडामध्ये आपल्याला दिवस उजाडला. उजाडल्याबरोबर तांबडं फुटल्याबरोबर गवळ्यांनी किरडा आणायला सुरुवात केली. गवळणीने काही असणाऱ्या धुवायला म्हणजे धारा काढायला सुरुवात केली. वेद पाठक वेद जयनी राजा द्वारी मंगळवणी ललित गंधर्व गायनी जय जय ध्वनी देवानी वेदांनी वेदाचं पठण करायला सुरुवात केली. राजाच्या दरवाजाजवळ असणाऱ्या गंधर्वांनी गायला सुरुवात केली. म्हणजे असणारा जय जयकाराचा शब्द देवाच्या दरवाजात माझ्या गंधा उन्मत्त गजांचा मध गंधाई शोध सुमनांचा सुगंध सुधूप गंध ब्राह्मणाने म्हणजे असणारा कुंड पेटवलं त्याच्यात असणारा समिधा टाकला. सर्वत्र सुगंध पसरला आणि ते एवढा सुगंध पसरला की अख्खं देऊळ सुगंधित झालं. नेसली प्रिया काळी मागून ती सोडवली पितांबर देपती तेजोनी राती दे गवस्ती पीत प्रभा. जसं म्हणजे एखाद्याने काळी कपडे उतरावी तेजस्वी कपडे घालावी तशी अंधारी रात्र संपली आणि तांबडं फुटलं. म्हणजे सूर्य पितांबर धारण केला की काय पृथ्वीने असं वाटू लागलं. सूर्योदय प्राप्ती व्यवहार परत्री जगती निशाचरी लीलवती सुख संभूती दिवाचर. असणारा सूर्य उदय झाला की निशाचर म्हणजे रात्री फिरणारी संपतात आणि दिवाचर म्हणजे दिवसा फिरणारी माणसं त्यांचा व्यवहार चालू झाला. म्हणतात हनुमंताच्या लीलाची ती एकांती भेटावी सीता सती अतिशीघ्र व्हावी राती वृक्षांतरवर्ती ती
तिष्ठत आहे. आता एक रात्र गेली की ते राक्षसीला झोपण्याच्या ह्याच्यातच म्हणजे असणार आहे. काय कळलंच नाही तर दिवस उजाडला. ती कुठं जातात कशा जातात त्यांचं असणार बघच तर विचार करा. हनुमंतराय म्हणजे आता म्हणजे दिवस कधी संपत येईल, कधी रात्र होतील, कधी सीता माऊलीची भेट घेतो असं वाटू लागलं. हनुमंत दरिताची तिसरी राम कार्याचे निजत्वार्थी कपीस भेटावयाची सीता साठी गेला गवास्ती अष्टमण. आणि अशी हनुमंतरायची इच्छा कधी सीता माऊलीला भेटेल, कधी रात्र होईल असं हनुमंतरायच्या कार्यामध्ये अति तत्परता. त्याच्यामुळे सूर्य बी मावळला लगेच. जय श्री श्याम सुंदर वाळी लैली मोती यांची जाळी तैशा नक्षत्रांच्या वळी नवमंडळी शोभती. जशी असणारी श्याम सुंदर देखणी स्त्रीने एखाद्या असणारा चमचम चमकणारा अंगावर दागिना धारण करावा तसं म्हणजे आकाशात चांदण्या दिसू लागल्या. रात्री नव्हे ते सखी हनुमंता भेटावया श्रीरामकांता दोघा संवाद गुप्त करता साधू एक हंत आली अशा. ती रात्र नव हनुमंतरायची मैत्रिणीच आहे की सखी म्हणजे मैत्रीण आहेच की काय. आणि त्या हनुमंतरायचं कार्य करण्यासाठी दोघं सीता माऊलीला आणि हनुमंतरायला भेटण्यासाठी आपल्यासाठी आली की काय असं वाटू लागलं. भेटावया सीता स्वामीनी रात्री नव्हे ती सखी जननी जानकी संवाद पान पाजूनी समाधानी बाई सबिला. ती असणारी रात्र नव्हे म्हणजे असणारी ती रात्र म्हणजे माझी सख्य आई आहे. जननी म्हणजे जन्म देणारी माझी आईच आहे. त्या सीता माऊली रूपी भेटीचा पाना मला पाजण्यासाठी आली की काय असं हनुमंतरायला वाटू लागलं. संवाद पालनाच्या तुटपुटी अक्षय अक्षयाची करी भेटी इंद्रजिताची पूर्वणी पाठी राक्षस कोटी गंजिला. असणारा आमच्या दोघात असणारा प्रेमाचा पान संवादाचा परिपूर्ण पाना बुडल्याबरोबर नंतर मला असणारे धुष्टपुष्टी आणि त्या धुष्टपुष्टीच्या ताकदीच्या जोरावर इंद्रजिताची पाठ पुरवीन, कोटी राक्षसांना सोडो पळव करेन. रात्री नव्हे ते महाकाळी यवनी हनुमंता जवळी भेटवणी जनकवाळी करील होळी रात्र नव्हती असणारे महाकाळी म्हणजे असणार आणि ती महाकाळी आज आली की काय कशासाठी हनुमंतरायाच्या जवळ आली कशासाठी जनक बाळी संग असणारे सीता माऊली संग संभाषण करण्यासाठी आणि लंकेची होळी करण्यासाठी. रात्री नव्हे ते सप्तशती शुभ निशुभ केली समाप्ती आता यवनी हनुमंता प्रति करील शांती. रात्र नव्हती म्हणजे असणारी सप्तशतीचा एक म्हणजे शुंभ निशुंभाला संपवण्यासाठी जसं ती सप्तशती आली तशी हनुमंतरायाला भेटण्यासाठी म्हणजे ही रात्र माझ्यासाठी आली, राक्षसांना अंत करण्यासाठी म्हणून म्हणले. रात्री नव्हे ते चामुंडा दरवणी काळीमेच्या बळवंडाचे नवय रावणाच्या मुंडा कवी प्रचंड भेटवाली. असणारी ही रात्र नव्ह म्हणजे असणारे चामुंडाच आहे म्हणजे असणारा तिने असणाऱ्या काळी रात्रीचं बळवंड धारण करून राजा रावणाला संपवण्यासाठी आली की काय असं हनुमंतरायाला वाटू लागलं. रात्री नव्हे ते काळ रात्री प्रवेशवाणी कपिंद्री रिगवली अलंके मादारी करील मोहरी राक्षस. रात्र नव्हती असणारे काळ रात्रीच आहे म्हणजे असणारे आणि ती काळ रात्री म्हणजे हनुमंतरायाला भेटाय कशासाठी आली, अनेक राक्षसांचा अंत करण्यासाठी. शिदेपणी या रात्री रावणा आठव्या सीता सती झाली विरहज्वर प्राप्ती सीता कामार्थी सकामय. अशी रात्र हनुमंतरायाला पाहिली बघा तू. जैशी ज्याची आंतरवर्षी उगती तशी जगाची पाहिजे. एवढी रात्र सुंदर हनुमंतरायाला किती किती आनंदाची वाटली, चांगली वाटली, अतिशय सुंदर वाटली. पण राजा रावणाला विषयांना झालेला राजा रावण ती रात्र त्यांनी पाहिले. कामातूर राजा रावण झाला आणि कामातूर झाल्याबरोबर सीता माऊलीची त्याला आठवण झाली आणि आठवणीने असणारा राजा रावण काय करू लागला. जय शिलेपणी या रात्री आनंद वल्लाच्या मारुती पुढील कथेची अनुराती सावध श्रोती अशी रात्र हनुमंतरायाने पाहिले. हनुमंतरायाला आनंद झाला पण राजा रावणाला म्हणतो राक्षस देव आता फरक कळला का. तीच रात्र आहे, तीच रात्र पण फरक किती आहे. हनुमंतरायाला आईसारखी वाटली आणि त्या असणाऱ्या राजा रावणाला राक्षसासारखी वाटली. कामातून विषयातून राजा रावणाला वाटली. आता त्या रात्रीला हनुमंतरायाने पाहिला. हनुमंतराय पुढे काय करतात. श्रवणी दूषित दिवे चंद्र गरु लिप्त सीता कामेलंकनात पुष्प शेजात तळवळी. राजा रावण आपल्या असणाऱ्या सिंहासनावर फुलांच्या शेजेवर झोपलेला आहे पण झोपच लागा ना. तळमळ तळमळ करायला लागला कधी सीता माऊलीला भेटेन. जय शेका कधी रंगार तैसा लागे सोन्याचे लहार सुवर्ण माळा पळी जीवारा चंदनी शरीरात तप्त विषयांग झालेल्या माणसाची अशी असणार आहे बरं का. अवस्था अशी असती. राजा रावण सुमनाच्या शेजेवर फुलांच्या शेजेवर झोपलेला आहे पण त्याच्या असणारी इडा पिंगला सुषुम्ना तिन्ही नाडी चालते. त्याच्यात सुषुम्ना बंद पडली आणि इडा चालू झाली त्याची आणि त्याच्या मागे लागली पिडा. मग म्हणजे असणारा एवढा असणारा गार झोप लागायची सोडून त्याला म्हणजे
आपल्याला खदिरांगर म्हणजे काय असतं, खैराचं झाड, आणि त्या खैराच्या झाडाचा पांढऱ्याला निसतं म्हणजे ते कोळसा, आणि त्या कोळशावर झोपलो की काय असं वाजू लागलं. गळ्यामध्ये सुमनांच्या माळा होत्या राजा रावणाच्या, पण ती सुमनांच्या माळा म्हणजे असणारा चंदन म्हणजे असणारा जीवार विषच आपल्या अंगावर कोणी टाकले की काय चंदन तर अतिशय गरम लागू लागलं. नावडे दिवोपचार नावडे विना तंती मधुर नावडे स्त्रियांची शेजार नावडे मधुर रस पाणोई. उभं असणारे काहीच राजा रावणाला अनेक स्त्रिया करतात ते आवडा गेलं म्हणजे राजा रावणाला म्हणजे असणारा शेजार सुद्धा आवडा. राजा रावण म्हणजे असणारा गोड गोड रसपान आणला तरी का त्यांची सूर्यनाडी चालायला लागली राजा रावणाची. त्याच्यामुळं रात्रीच सुद्धा असणारं गरम. जसं प्रभू रामचंद्र असणाऱ्या सीतामाऊलीच्या शोधासाठी आले होते, प्रभू राम लक्ष्मीजीच्या मांडीवर प्रभू रामचंद्र झोपलेले होते, त्यावेळेस सुद्धा रात्र कसली आहे, त्यावेळेस सुद्धा प्रभू रामचंद्राची सूर्यनाडी चलत होती. म्हणजे वाचा जैसी देखील स्वयंवरी तैशी आठवली चिता सुंदरी चंदुराच्या चित भांग सिरी चापे गोरटी सुकुमार. जशी म्हणजे राजा रावणाने त्या स्वयंवराच्या ठिकाणी नवरी बघितली होती तशी डोळ्यासमोर ही तो उभा राहिली. काय करू कमल नयन कमल वदन धनवान गुण लक्षण आठविता गणस्तन मोर्चा पंढरावर. कमलासारखं डोळं जशीच्या तशी नवरी आज इथं झोपल्यावर त्या रात्री राजा रावणाला आठवली. राजा रावण बेशुद्धच पडला. नावडे तुझ्याचा संचार नावडे गायन सुस्वर चितेने झडपिला जशी शिरभूत संचार. पंढरीचे भूत मोठे आले गेले झडपे वाटे सीता माऊली रूपी भूत राजा रावणाला लागला. म्हणून तर मग उगम म्हणतात तुकाराम महाराज कालचं केलं बघा आपल्या वर्णन. सीता माऊलीचं ध्यान लागलं भक्त शिरोमणी भक्ताचं ध्यान केल्यानंतर ना तर म्हणतो मग तुका म्हणे जपे जाती संत, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संताचा जप केलं की पापे जातात. म्हणून नामस्मरण राजा रावण सीता माऊलीचं करते का तर देव आधी संत पुजावे आरते देव सारावे परते. म्हणून आधी संतांचं नामस्मरण आधी देव भक्तांचं. भक्तापरी नंदीपाशी गेल्यावरच महादेवची भेट का नाही आमदारची भेट घ्यायची. सीता लागली भागभूताची वेगळी करत हलवणी भरणी नचले त्याचा चांदणीची वात मानी. म्हणजे असणार एक जण आलं मुले राजा रावणाला सीता रूपी राव भूत लागलंय. गेले हे उतरून टाका ते उतरून टाका. काय टाकायचं उतरून आवरून सगळ्यांनी चिता चिता लागली ती हेवंता धीरण धर्म लंकनात सका मत काय बी उतरून टाकलं काय बी उतरला केला तरी भूत काय निघाना. म्हणून असणारा पाप जायचं असेल तर सीता माऊलीचं ध्यान संतांचं बघ. म्हणून तर एकनाथ असणारा तुकाराम महाराज म्हणतात सगळे असणाऱ्या मंडळी काय म्हणतात ज्ञानोबा मावली तुकाराम नका का घ्यायचं ना हा ज्ञानेश्वर मावली तुकाराम कोणीच म्हणत नाही वाचा जाऊ. सीता कामे कामा तुरा त्याची रिक्षा श्री शेजार पैवत संचार कोपे दुर्धरा सेवा की. मग असणारा अतिशय कामातूर झालेला सीता माऊली रूपी होत लागला. मी वळ दुःखी राजा रावण झालेला आहे. तेवढ्यात एक जण जवळ आला मला हो तिकडे म्हणला उशीर हात पडते ते शांती पाठ त्या शिवारी ती राजा भाटाळ मौन निष्ठरा. मग असणारे काही असणारे ब्राह्मण मंडळी शांतीपाठ राजा रावणाला काय भूत लागले म्हणले जरा शांती वाटावं गार वाटावं राजा रावणाला. म्हणून शांतीपाठ म्हणायला लागले राजा रावणाला. गप्पा का नाही मला गप्पा स्वर कालवा करू नका. हो तमनती व्रतपती व्रता बडबड करशी कीर्ती जल्पशी इंद्र सभे प्रती तैशी वदंती न करावी. दूताला म्हणा लय गेला काय ब्रह्मदेवाचा बाप लागून म्हणले देवांचा गुरु बृहस्पती लागला म्हणजे काय बडबड 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 करायला लागला. गप्पच म्हणा तुम्हाला पुरे करी रावणा स्वस्तता नाही शरीरी नाचणी दुरी दवाराव्या. मग असणारा नारदासारखा असणारा विना हातात घेऊन म्हणजे असणारा तुंबर असणारा वाजू लागलेले आहेत. पण राजा रावण असणारा शरीराच्या ठिकाणी स्वस्तता काय नाही शांत काय कसं आता जसं आपलं एखादं बाळ झोपत नसलं तर आई त्याच्यासाठी अंगाई ह्या तसं काय 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 करायचं ती कोण काही 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 करायला लागलं. पण राजा रावण गप्पा रे गप्पा पडावी ना काय वारी उगेला सामग्री रावण शरीराती सगळीच गप्पा बसा रे. राजा रावणाला काय काय कसं 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 व्हायला लागले. दूतांना शांत राहा शांतीपाठ कोणी करू नका. बृहस्पती सारखी बडबड करू नका. इंद्रदेवासारखं कोणी कोणाला वंदन करू नका म्हणले असणार. नाचू सुद्धा नका रे गबसा. दोत ब्रह्मयाते नमस्कारी ती समय अध्ययन प्रति कोण व्यतरंकापती पुषे प्रजापती दूतांशी. मग म्हणजे आता
अवघडच का नाही. ब्रह्मदेव तिथं शांती पाठ करायला होतं राजा रावणाच्या ठिकाणी. मग म्हणजे असणारा दूत यायचे, ब्रह्मदेवाला नमस्कार करायचे आणि ब्रह्मदेवाला म्हणायचे म्हणले काहीतरी अध्ययन राजा रावणासाठी करा, कुठला तरी शांती पाठ करा म्हणजे असणार. मग कोणी व्यथा त्या राजा रावणाला लागली, कुठलं भूत लागलंय, काही जरी केलं तरी राजा रावणाचं भूत काय जाय नाही. मग असणार प्रजापती बी म्हणू लागला काय झालंय राजा रावणाला नेमका आज, काय लागले तुमच्या राजा रावणा, काय एवढं दुःखी सगळ्याला का गप्प बसवायला लागला, आम्हाला उठलं सुटलं म्हणतो करा शांतीपाठ, पण आज म्हणले का शांतीपाठ करू नका म्हणतोय. गुप्त माता प्रकट करून लंकेताई तो मता समर्थ वचन हरताय कव्रतांत व्यथे. तेवढं दुःख म्हणले काय सांगायचं, त्यांनी सांगितलं कोणाला सांगू नको म्हणले. बरं ह्या कानाची बातमी त्या कानाला पडली तर लंकेचा राजा आहे, एवढ्या मोठ्या राजाची जर बातमी सगळं ह्या तोंडाची त्या तोंडाला गेली तर कसं होईल म्हणून राजा रावणाला जी काय दुःख आहे ती दुःख जगात सांगू नका असं ब्रह्मदेवाला तो दूध सांगू लागला. सीतेचा भांग चंदुराचरची ही तत्वाची भाला दगदगी तर ऋतुला रावणाची हृदयात तेरे अस्वस्थ रावण आहे का म्हणजे सीता माऊलीच्या असणारा भांग्यामध्ये जो काय असणारा सिंदूर भरला होता तो सिंदूर रूपी बाण राजा रावणाला लागला, त्याच्यामुळे राजा रावणाची अशी अवस्था झाली. जानकी कामे रावण भ्रांत सर्वता हित सांगे त्याचा करी घात सीता सन्निपात लंकेश. राजा रावणाला एवढं असणारं वेळ सीता माऊलीचं लागलं, एवढं सीता माऊलीचा स्वतःचा स्वार्थ सुद्धा राजा रावण विसरून गेला आणि जो सांगेन स्वार्थाच्या हिताच्या गोष्टी त्याचा बी घात राजा रावण करायला निघाला. एवढा सन्निपात म्हणजे येड झालं म्हणले राजा रावण. वंशाचा लंकानाथ न सांगावा जानकी मुख्य हात करू धावेला त्यानंतर सीता सन्निपात रावण. ब्रह्मदेवाच्या वंशातला ब्राह्मणाचा असणारा राजा रावण पण असणारा कोणाला सांगावं, कुणाला शिकवावं, कुणाचंच राजा रावण ऐकायला तयार नाही. जो कोणी हिताच्या शांतीच्या गोष्टी सांगत त्याला राजा रावण मारू लागला. ऐशा सांगत आहे कांत गोटी अशोकवन लक्ष्मी रटी रावण कवक्षवे उठी सीता गोरटी दे अशा प्रकारचे एकमेकाला सांगता गप्पा गोष्टी करता करता कामातून झालेला राजा रावण त्याच रात्री उठला आणि अशोकवन सीता माऊलीच्या भेटीला येऊ लागला. 4 महिने बैठे सीता अशोकवनी ठेवली व्रत बळीची भोजन मी आता म्हणून सकामता उठीला. 4 महिने झालं लंकेत आणून अशोकवनाच्या ठिकाणी आणून ठेवली म्हणले, पण कधी पण बघितलंच नाही म्हणले. आज जाणार आणि बळच असणार तिला बोलणार असं राजा रावण तट दिशी उठून निघाला. का म्हणत चाले लंकापती सवे सीता शतानुशती सुवर्ण दीपिका घेऊन याती तैल सिंचिती सुगंध. कामाने उन्मत्त झालेला राजा रावण हजारो स्त्रिया त्याच्याच बरोबरीने चालत आहे, सगळ्याच्या हातामध्ये सोन्याचं दिवा उजेडासाठी आहेत म्हणजे सुगंधित तेल त्या दिव्यात होतं. कदंड युक्त मनी की सचांक चक्रे धरिली की व्यंजने वारिती आणि की विडिया की ते की देता. हिरे माणिक मोती असलेले छत्री असणारे राजा रावणाच्या डोक्यावर धरले झालेले आहेत. काही जण राजा रावणाला वारवा घालू लागलेले आहेत, काही जण राजा रावणाला पानाचं विड देऊ लागले. काश पाटोळा निलंबर त्या शिकटी सूत्रकट हर किंकिनी ज्वाळवाळा विचित्र ब्रह्मसूत्र सांगत. काशाला असणारा निळा पितांबर असणारा राजा रावणाने धारण केलेला आहे, त्याच्यावरच असणारं कटीसूत्र म्हणजे करदोडा धारण केलेला आहे. त्याला म्हणजे असणाऱ्या घुंगरासारख्या बारीक बारीक असणारे घुंगरा लावलेले आहेत असा राजा रावण निघालेला आहे. कुंडली अलंकार मणी मुक्त मला निळहार वाकी अंधुवाचा गजरा चरणी तोडार मुकुट असणारा मुकुटावर असणाऱ्या कानामध्ये कुंडल घातलेला आहे, अलंकार धरला आहे. मणिमुक्त फळाचा निळा हार असणारा राजा रावणाने गळ्यात घातलेला आहे. अंधुवांचा गजर करत असले तोडर असणाऱ्या कळी काळावर असणाऱ्या विजय मिळवतील असे तोडर पायात घालून राजा रावण खळखळ खळखळ निघाला. चंदनाची उडी पदके सोबती दशकांती खडगा वसवानी उष्टी सीता भेट सुगंधित चंदनाची उडी कपाळाला लावलेल्या आहे, तशीच कोमराला तलवार बी लावलेल्या राजा रावणाने आणि सीता माऊलीच्या भेटीला निघाले. अशोकवन प्रती सवे स्त्रियाने नो किती एक दीपिका दावी ती बळी म्हणती पहिये की. मग असं राजा रावण अशोकवनाच्या ठिकाणी गेलेला भरपूर असणाऱ्या स्त्रिया ती एक असणाऱ्या दिवा लावू लागल्या, एक असणारी बळच काय म्हणती दळपती द्राक्ष आळी खतती नागवेली बाळी कल किती सोन केळी वरील्या पवळीत चाली. लवकर चला लवकर 10 वाजत आल्यात म्हणून म्हणले असणाऱ्या काही केळीच्या बागाला तुडवत द्राक्षाच्या बागाला तुडवत निघाले. पलिवनकराचा धाड स्त्रिया चालती गडगडाट लावून रक्षावती सपाट स्पर्श दुष्ट स्त्रियांचा वनकरांचा असणारा थाटच्या थाट वनकरावशी त्यांना कुणी गुमानत नव्हतं म्हणजे कित्येक असणारी झाडं तिथं उलटून त्यांच्या पायाने तुडून 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 पडायला लागली. असे हा दुष्ट राक्षसांचा स्पर्श झाल्याबरोबर झाडं उन्मळून पडू लागली. स्त्रियांच्या स्पर्शाखाली वाटिका वाळती समूळी वृक्ष धरती
पुष्पी फळी भरिल्या पवळीत स्त्रियांचा जर ज्या झाडाला स्पर्श होईल ती झाड सुद्धा सुकून चाललं असणार. वाईट प्रवृत्तीच्या स्त्रिया ज्या असणाऱ्या झाडा त्या असणाऱ्या फळाला स्पर्श झाला तर फळ सुद्धा झाडावरून पडू लागलं. दीपिका तेजाचे कळाळी वृक्ष बैल फल पान झाडी अमृत वृक्ष तळतळी रोपे रोकडी असणाऱ्या त्या दिव्यांचं तेज होतं. त्या दिव्यांचे झाडामध्ये असणाऱ्या त्या वृक्षाच्या झाडाला फांद्याला फुलाला लागू लागली. झाड कोमेजू लागली. स्त्रिया गाते मोडती चापे मोडती हेम कमळीनी वापे हे वरिले पवळीचे टोपे सीते समी पत्तो तडा 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 चालत सीतामढीकडे ते स्त्री आलेल्या पायाखाली चाप्याची गुलाबाची कशाची झाडं असतील ती तुडवत 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 रावण येता सीते प्रतिकोप हनुमंताच्या चिती वृक्षी संसारला मारुती लंकापती ते धुमसावया तेव्हा हनुमंतरायाने बघितलं राजा रावण सीतामढीकडे थांब येतो बघतोच म्हणले ह्याला. रावण धोमता सीतेशी बोंबने तारा मापाशी सांगतो सांगो जाता सुग्रीवाशी लाजेल मगशी पुरुष आताच म्हणले ह्याला काय बघतो मारतोच म्हणले. आणि मी जर आताच निसतो गेलो प्रभू रामचंद्र महागारी आणि मग का प्रभू रामचंद्र तू राजा रावण आता सीतामावली त्यांना दटावीत होता बरं का असं सांगायचं जाऊ काय म्हणले. लाज वाटतं हे जीवाने सांगो जाता हनुमानवने न पुसकता गाय मारीने लंकनाथ न पुसता श्रीराम. आणि हे जर हनुमंतराय त्या सुग्रीवाला जर सांगितलं नाही सुग्री म्हणेल तीच वाण हनुमंतर काय नपस काय काय म्हणले तुला कळत नव्हतं काय म्हणले. बघायचं त्या राजा रावणाला तिथंच म्हणले असणार तसं तसं म्हणजे एकाच घाईने राजा रावणाला मारील म्हणले न विचारता प्रभू रामचंद्राला. मग एकदा श्रीराम भाज्या गांजो जाता राक्षस राजा दाई श्री विष पूजा गाय पूजा करीन. माझ्या समोर जर राजा रावणाने सीतामावलीला जर त्रास दिला तर एकाच पुच्छ्यात 10 मुंडकन 20 हात संपून टाकी. आधीच करा वागात सीतेपाशी लंकानाथ कैशी कैशी बोली बोलत तो आधीच घात करू नये. विचारात आले मारले म्हणून म्हणले आधी विचार करावा. हनुमंतराने विचार केला नंतर विवेकाचं साक्षांत मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर हनुमंत आहे. सारासार विचार करणार चांगला आणि वाईटाचा विचार केला म्हणजे आधी जर आपण जर असणारा घात केला तर कसं काय व्हायचं म्हणजे आधी राजा रावण सीतामावळी पशी कसं कसं येतोय आल्यानंतर कसं कसं बोलतोय ही विचार करू. शेतानुसरिली रावणाची हे तो न कळे हे तो न गळे कदा कळेची जरी या बोगीला वळेची तरी मी या सिद्धू मशीन. सीता राजा रावणाला अनुसरली ही कधीच घडू शकत नाही. पण राजा रावणाने बळत सीतामावलीला वाढण्याचा धरण्याचा प्रयत्न केला तर राजा रावणाला ही तर मारितच असतो मी. मानोन माता पानोन माता राजन माता बळोन माता ज्ञान गर्वे ज्ञानोन माता पंचन माता रावण. 5 मधामध्ये राजा रावण उन्मत्त झालेला होता. त्या राजा रावणाला 5 मधामध्ये उन्मत्त झालेला होता. त्याच्यात मानाचा उन्मत होता. त्याला राजा रावण सगळा ह्याला मान असा होता. त्याच्यानंतर पान बी त्याला ज्याच्या जागेवर त्याला मान पान होता त्याच्यामध्ये त्याचा होता. आपल्यासारखं राज्य कोणाचंच नाही त्या राजाचा मध्ये चालला होता. बळ तर कैलास पर्वत डगाडा घालवत होता असा बळाचा मनवत होता. ज्ञानाचा गर्व तर वेदाचे 4 प्रकार केलेला असा राजा रावण आणि असा 5 मधाने उन्मत्त झालेला राजा रावण म्हणून त्याला म्हणले उन्मत्त असा राजा रावण म्हणतात. आणि तोच असणारा सीतामावलीचं वेळ धरून काय करू लागला. या पर्याच्या कवनात लंकानाथ आणि हनुमंत साधू पातीनी स्वार्थ तो कथा ठिकाणी दोघं आलेले आहेत. राजा रावण आपलं सीतामावली आपली कशी होणार आणि तेच असणार हनुमंतराय सीतामावलीची मी भेट कशी घेईल. दोघं आपापलं कार्य करण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काय करतात उद्याच्या ऐका. आधीच गोड रामायण श्रीराम चरित्र त्याही माझे हनुमंत कथना गोड निरूप आता 10 वाजल्यात म्हणले ऐकू बरं ऐकू आधीच म्हणले असणार राम अतिशय गोड आहे आणि त्याच्यावर गोड 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 पेन खजूर सुद्धा आणली काय त्याच्यावरच घ्या ना पुढे दिलं नका मला असं म्हणले असणार आधीच रामायण गोड आहे म्हणले त्याच्यात असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चरित्र अतिशय घन आहे म्हणले आणि त्यामध्ये असणार हनुमंतरायाचा प्रतापाची घन आहे. बघा कसं खावं कसं राहावं कसं वाचगावं असणार हनुमंतराय शिकवतात म्हणजे असं हनुमंतरायाचं चरित्र आहे. अतिशय गोड असणार निरोपण आहे. किती गोड निरोपण आहे आरती झाल्यावर कळत म्हणते रामायण सुंदर कांड एका काळाटी